नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे खूपच स्पेशल कारण आज आहे फीस्ट. हो, आमच्याकडे आम्ही सगळे एकत्र असलो, आम्ही सगळ्या माहेरवाशिनी आलो की आम्ही मस्तपैकी असं जेवण बनवतो. चुलीवरचं छान असं चमचमीत जेवण. आम्ही थोडे व्हेजिटेरियन आणि थोडे नॉन व्हेजिटेरियन असल्यामुळे आमचा मेन्यू हा व्हेजच असतो. आम्ही ह्यावेळी बनवला आहे मस्तपैकी चुलीवरचा भात, त्याच्याबरोबर वांग बटाट्याची आमटी आणि शिरा. ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आम्ही सगळेजण एकत्र आपल्या आपल्या शेअर्सचं थोडं थोडं सामान घेऊन आलो. नंतर चूल पेटवली. चूल पेटवायला जास्त कष्ट लागतात हो. गॅसवर करतो इतकं सोपं नाही आहे, पण आम्हाला मज्जा करायची असते ना. आणि सुरेखाताईच्यात तर लागण पण चालू होती. एकीकडे कामाची गडबड आणि एकीकडे स्वयंपाकाची गडबड. 2-3 दिवस झाले आपल्याकडे पावसाचं वातावरण होतंय ना, त्यामुळे आम्हाला फारच टेन्शन होतं फीस्ट बनवायचं. पाऊस येतो की काय म्हणून आधीच जण गोळा करून ठेवलेलं, त्याला भिजू नये म्हणून त्याचं प्रोटेक्शन करायचं. किती किती मज्जा असते माहितीये का. गावाकडचं जीवन दिसतं तितकं सोपं नाहीये विचार करायला गेलं तर. मग सगळी चिराचिरी आम्ही सगळ्यांनी मिळूनच केली आणि एक एक गोष्टीला फोडणी द्यायला चालू केलं. सगळ्यात पहिल्यांदा भात करून घेतोय. पांढरा भात करण्यापेक्षा त्यात थोडंसं काहीतरी मसाले भात करावा म्हणून त्यासाठी हरभरे सोलले होते आणि शेंगदाणे भिजत घातले होते. पण मसाले भातामध्ये खूप सौदा वगैरे असं सगळं नाही घातलं, कारण आमटी पण करायची होती ना. आपण पंक्तीला बसतो किंवा जत्रेला जातो किंवा एखाद्या देवळातला प्रसाद असतो, तसं वालं हे चुलीवरचं जेवण आम्ही करत असतो. जास्त चमचमीत नाही करायचं, अगदी आपला गावाचा भंडारा असतो ना तसंच जेवण झालं पाहिजे. मग जिरा, मोहरी, कोथिंबीर, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट असं सगळं घालून फोडणी दिली. सगळ्यांची ना नुसतीच लुडबुड. कामाला माणूस एक, पण बाकीच्यांची नुसती लुडबुड. असं जेव्हा जेवण बनवतो ना तेव्हा खूप छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करायला होतात. जाळ कधी वाढवायचा असतो, जाळ कधी कमी करायचा असतो. बापरे, मला तर खरंच शिकायला मिळतं बरं का. गॅसवरचा स्वयंपाक सोपा आहे, पण चुलीवर करायचा ना कधीतरी थ्रिल असतो. पण जे लोक रोज करतात त्या बिचाऱ्या लोकांचे नक्कीच हाल होत असणार, कारण त्याची सगळी तयारी करावी लागते आणि नंतरही त्याची निगा राखावी लागते. आता ह्याच्यामध्ये हिंग टाकून घेतोय आपण. त्यानंतर थोडासा कांदा टोमॅटो मऊ होत आला की त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट, आलं लसूणची पेस्ट. आणि मग त्याच्यामध्ये हे ओले हरभरे आणि शेंगदाणे भिजवले होते ते सगळे टाकले. वहिनीने माहेरून आणले होते ना हरभरे, ते हरभरे मी घेऊन आलेली. असे सगळ्यांनी मिळून प्रत्येकाच्या हातचं थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन असून सगळ्यांनी काही ना काहीतरी मदत करून बनवलेलं जेवण जेवायला ना खरंच स्वादिष्ट लागतं. जेवढं घरचं रोजचं जेवण छान लागलं नाही त्याच्यापेक्षा तुम्हाला हे फीस्टचं जेवण नक्की आवडेल.
आणि इकडे सुरेखाताई भात फोडणीला घालतीये, मम्मी, अक्का, सावंत आजी आणि आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू आहेत. आणि चिवची लोडबुड, वहिनीची कोथिंबीर नीट करायची चालली आणि मैया बिचारी आतून बाहेर सामान हेच करण्यात लागली होती. आमचे छोटे सदस्य पण खूप मदत करतात. चिव आणि आमेया दीदी यांची मस्त गट्टी जमली होती. तू आणू का मी आणू, आणि त्याच्यातूनच बांधणं. आणि या सगळ्यामध्ये आमचं जेवण मात्र बनतंय, पण स्वादिष्ट बनतंय. आता तांदूळ चांगला परतला, त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि मग मस्तपैकी भात कमी आचेवरती शिजू दिला. म्हणजे जाळ थोडा मागं ओढून घ्या, म्हणजे गॅस जरा कमी होईल. आहे ना चुलीवरचं जेवण बनवण्यात मज्जा. आणि मग तिखट होण्यासाठी थोडासा गरम मसाला टाकला आणि आपला मसाले भात आता शिजतोय. शेवटी टाकलं मीठ आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि भात शिजू दे. आणि शेवटला वरून तुंप घरचं तूप. बघा बघा आमच्या कष्टाचं फळ बघा, मस्तपैकी झालाय हा भात. आता भात झाला. आता तयारी केलेली आहे भाजीची. पातेल्याला पुन्हा माती लावून घेतली. त्याच्यामध्ये 3-4 चमचे तेल, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता हे सगळं टाकायचंय. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा मस्त परतूया आणि त्याच्यानंतर टोमॅटो. आणि हे जेवण बनवताना प्रत्येक सुगरणीचा एक वेगळा सल्ला असतो, त्यामुळं मिक्स बनून भाजी तरीही छानच बनते, जेवण तरी छानच बनतं. कोणी म्हणतं टोमॅटो सगळा टाका, कोणी म्हणतं टोमॅटो सगळा टाकू नका, पण याच्यामध्येच मज्जा असते. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट, त्याच्यानंतर तिखट टाकलं आणि वांगा आणि बटाट्याच्या फोडी करून धुवून घेतलेल्या त्या मस्त फोडी टाकल्या आणि त्या तेलावरती छान अशा परतून घेतल्या. असं मोठ्या क्वांटिटीमध्ये जेवण बनवायला ना सगळ्यांची मज्जा येते. कोणाला वाटतं एवढं तिखट पुढेल ना, एवढं मीठ बरोबर होईल ना, पण आमच्या आयांच्या बरोबर त्यांना मुद्दाम चुकवायला, काहीतरी मज्जा करण्यात खूप मजा येते. पण तरीही ना सगळं होऊन पण स्वयंपाक खरंच खूप छान झाला होता. आता तुम्ही फक्त बघूच शकता. सॉरी, नेक्स्ट टाइम या नक्की आमच्या फीस्टला.
आणि हे जेवण बनवताना काही कमी अडचणी नाही. कुठे चिलटच येत आहेत, कुठे पावसाची सरच येते का काय, कुठे जळणच भिजलं नाही ना, ह्या सगळ्याची काळजी घेत बसायला लागतं. गावचं जीवन आणि जेवण खरंच एवढं सोपं नाही हा बनवणं. भाजीमध्ये पाणी थोडं जास्त झालं, मग आम्ही त्याला चांगलं उकळू दिलं आणि त्यामुळे भाजी ना खरंच मस्त झाली होती. मस्त कोथिंबीर वगैरे टाकली आणि तिकडे बाकीची तयारी करत करत इकडे भाजीला उकळी घातली. आणि जाळ पुढं करा मग करा वाढवा याचं काम माझ्याकडे, पण तो जाळ नुसत्या फुकणीनं परत पेटवणं ना, इट्स अ रिअल स्किल. मग शेंगदाण्याचा कूट टाकला भरपूर असा आणि मस्तपैकी भाजी शिजू दिली. बघा कसा मस्त झालाय रस्सा, तर्री आलीये. नाही हो, आमटी. आणि आमची पिल्लं ना स्वयंपाक कधी होणार अशी वाट बघत बसलेली. त्यांची लुडबुड करून झाली होती ना. आता करायचा होता शिरा. 2 वाटी घेऊ की 3 वाटी घेऊ रवा, असं करत करत 3-3.5 वाट्या रवा घेतला आणि मस्तपैकी तो चांगला खरपूस भाजला. मग त्याच्यामध्ये तूप ॲड केलं. आता बघा कामं कमी झाली आहेत ना, शेवटचा आयटम चालू आहे. माणसं जास्त आणि करणारे जास्त असं झालंय. मग रवा थोडा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मस्तपैकी असं तूप टाकलेलं आहे. भरपूर तूप टाकून तुपावर पण रवा चांगला भाजून घेतला. चांगला रवा भाजला की त्याच्यामध्ये टाकली साखर आणि अंदाजे आमच्यासारखं चमच्याने नाही. मग ती साखर थोडीशी विरघळली की त्याच्यामध्ये आम्ही पाणी घातलं. गरम केलेलं पाणी घालायचंय. वेलदोड्याची पूड आणि मग गरम केलेलं पाणी. थोडा गोड कमी वाटला म्हणून अजून थोडीशी साखर टाकली. त्याच्यावर झाकण ठेवलं म्हणजे ती साखर चांगली विरघळली आणि शिरा पण 1 नंबर झाला होता. आणि मग आम्ही सगळे गडबडीनं जेवायला बसलो, कारण आमच्या पिल्लांना चांगलीच भूक लागलेली. आणि असं ना अंगद पंगद मध्ये मुलं पण खूप छान जेवतात. मग आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी देवाचं नाव घेतलं आणि शिरा भात आमटीवरती ताव मारला. या आमच्या फीस्ट मध्ये जेवायला. चला बाय बाय. नक्की भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि कशी वाटते आमची विलेज लाईफ आणि कसं वाटतं आमचं हॉलिडेज, समर वेकेशन फुल एन्जॉय करायचे चाललेत. चला बाय बाय.